पाहुयात पुढची बातमी। परिवर्तन महाशक्ती पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे सध्या प्रचारात वेग घेताना दिसत आहेत। नुकत्याच जळगाव जामोद इथं झालेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या जाहीर सभेमुळे निवडणुकीमध्ये दम भरला केलाय। जळगाव जामोद मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होतीये। भाजपचे डॉक्टर संजय कुटे तर काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती बाकेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर आहेत। एकंदरीत प्रशांत डिक्कर यांच्यासाठी छत्रपती संभाजीराजे मैदानात उतरले, त्यामुळे या निवडणुकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। गावागावात अजून अनेक गावांमध्ये पाण्याची पिण्याची व्यवस्था नाही, गावामध्ये रस्ते नाहीत, शिक्षणाचा दर्जा खालेला आहे, अनेक गावामध्ये शाळा सुद्धा त्या ठिकाणी नसतानाभूत झाल्या। जळगाव जामोदच्या शहरामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल त्या ठिकाणी म्हणजे मुळामध्ये त्यामध्ये विद्यार्थी सुद्धा शिल्लक राहिला नाही, अशा शाळा सुद्धा ओस पडायला लागली। आरोग्याची त्या ठिकाणी गावागावात व्यवस्था नाही, असे भयावह चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूने केवळ विकासाच्या त्या ठिकाणी गप्पा ठोकतात, जनतेचा त्या ठिकाणी अविश्वास म्हणजे जनतेला दिशाभूल करून खऱ्या अर्थानं मतं मागण्याचं काम यांनी या निवडणुकीमध्ये चालू केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।